सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. बजरंग दलाचे वाई तालुका संयोजक निमेश सदाफुले यांच्यावर गुरुवारी रात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला. गोवंशाची कत्तल रोखण्यासाठी गेलेल्या एका शिवभक्तावर झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून हिंदू संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नमस्कार, मी प्रवीण गाडे आणि आपण पाहताय प्रगती टाइम्स न्यूज. मिळालेल्या माहितीनुसार परखंदी रोडवरील किवरा ओढ्याजवळ काही जण गायींच्या कत्लीसाठी जमल्याची माहिती सदाफुले यांना मिळाली होती. तिथे पोहोचताच दबा धरून बसलेल्या समीर पठाण, गफूर पठाण, जुनेद शेख, जहीर शेख आणि साबिर मोमीन यांनी मागून अचानक हल्ला केला. कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी निमेश यांच्यावर वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी घेतलेल्या जबाबावर बजरंग दलाने संशय व्यक्त केलाय. जखमी तरुण शुद्धीत नसताना पोलिसांनी जबाबात फेरफार केल्याचा खळबळजनक आरोप संघटनेनं केलाय. जय श्रीराम. आज या वाई प्रखंडाच्या संयोजकाला निमेश सदाफुले आमच्या या संयोजकावर गेल्या 8 दिवसापूर्वी गेल्या गुरुवारी त्या बजरंग दलाचं कार्य करत असताना, गोरक्षणाचं कार्य करत असताना तिथे काही टीप मिळाली आणि तिथे चौकशी करण्यासाठी बजरंग दलाचा कार्यकर्ता पोहोचला असता काही जिहादी मानसिकतेच्या लोकांनी, ज्यांना गाई हे खाण्याचं खाद्य वाटतं आणि हा देश त्यांना आपला वाटत नाही किंवा भारत माता बोलावंसं वाटत नाही, अशा जिहादी मानसिकतेला, ज्याला बजरंग दलाला विरोध करणारे, हिंदू समाजाला विरोध करणारे अशा जिहाद्यांनी 5-6 जिहाद्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला जखमी केलं. गेले 4 दिवस तो ICU ला होता. 2 दिवसापूर्वी त्याची ICUतनं बाहेर सुटका झाली आणि असं केल्यानंतर इथल्या निष्क्रिय अशा प्रशासकीय रुग्णालयातले अधिकारी यांनी त्याच्या डोक्याला 12 टाके पडले असताना सुद्धा किरकोळ जखम झाली म्हणून असा रिपोर्ट इथल्या माननीय पोलीस अधिकाऱ्यांना दिला आणि त्याच्या आधारावर पोलीस अधिकाऱ्यांनी साधा गुन्हा नोंदवून घेतला 118(2) प्रमाणे आणि आरोपींना, ज्यांनी कोयत्याने आणि पिस्तूल आणून याचा जीवन खराब करून टाकू, खलास करून टाकू असं वक्तव्य करत असताना त्याच्यावर साधा गुन्हा दाखल केला आणि टेबल जामीन त्याला देऊन टाकला. पुराव्यांच्या आभासी पोलीस प्रशासनाला पूर्ण माहिती नसावी यासाठी आज आम्ही बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी या वाई शहरात आलोय आणि आताच माननीय DYSP साळुंखे साहेबांची भेट झाली. त्यांना या झालेल्या विषयाबद्दल पूर्ण माहिती दिली गेली आणि या वाई शहरातल्या तमाम हिंदुत्ववादी कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल असेल, हिंदुस्थान प्रतिष्ठान असेल आणि सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील, या सर्वांना एक रोष या वाई शहरामध्ये निर्माण झाला आणि असाच दिवसा ढळवा रात्री आपले कार्यकर्ते गोरक्षणाचं कार्य करत असतात, लव जिहादाचं कार्य करत असतात आणि यांच्या जीवाला धोका आहे. जे सक्रिय हिंदुत्ववादी कार्यकर्ते, जे देश धर्मासाठी कार्य करतात, त्यांच्याच जर जीवाला धोका असेल तर सर्वसामान्य हिंदूंनी इथं कसं वावरायचं, एक भीती या वाई शहरामध्ये झाली आहे. पोलीस DYSP साहेबांनी अस्वस्थ केलं की यापुढे असं कुठलं होणार नाही आणि याच्या पुढे कुठला हिंदुत्ववादी कार्यकर्ता मार खाणार नाही आणि मार खाणार नाही किंवा असं कुठलंही कृत्य या जिहाद्यांकडनं वाई शहरामध्ये होणार नाही असं आश्वासन आता DYSP साहेबांनी दिलंय. आणि माझं या माध्यमातून इथल्या वाई शहरातल्या प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्ता असेल, नागरिकांना असेल, की आपला कुठला तरी भाऊ जो आपल्या समाजात राहतो, आपल्या परिवारात राहतो, आपल्यासाठी कार्य करतो, जर त्याच्यावर अशी कुठली वेळ येत असेल तर आपण हिंदू समाज म्हणून जागृत राहावं आणि याच्या पुढे पोलिसांनी जर ही दखल घेतली आहे त्याला पुरावणी जोडून पुन्हा त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल करता येईल आणि आरोपींना अटक करता येईल. शासनाच्या चौकटीत राहून, नियमामध्ये राहून योग्य त्या कलमी त्याच्यावर लावल्या जातील अशा अस्वस्थ आपल्याला आता DYSP साहेबांनी केलेलं आहे. याच्यानंतर मी इथल्या ज्या निष्क्रिय अशा प्रशासकीय रुग्णालयाचे जे अधिकारी आहेत, ज्यांनी त्यांचं नाव घ्यावं असं वाटत नाही कारण की ते आमच्या राजघराण्याशी नाव जुळून आहे, त्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांचं पाईक असल्याचं तरी नावाला टिकून राहावं, धर्माला टिकून राहावं, कुठल्या तरी थोडाफार आमिषापोटी या कार्यकर्त्याच्या डोक्यात 12 टाके कोयत्याने मार पडला असून साधा जखम झालीये, खोलवर जखम झालेली नाहीये, त्याच्यावर गुन्हा दाखल होणार नाही असा साधा रिपोर्ट करून पाठवला. अशा अधिकाऱ्यांचा आम्ही विश्व हिंदू परिषद, बजरंग दल निषेध करतो आणि याच्या पुढे त्या प्रशासकीय कार्यालयात किंवा त्या रुग्णालयातनं आपला जखमी झालेला कार्यकर्ता जाऊन जिवंत परत येईल का नाही ही शाश्वती राहिलेली नाहीये. तर इथल्या वाई शहरातल्या प्रत्येक माणसाने त्या अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवावा आणि त्यांचं निलंबन करावं. असे जर आमचे साधे सोपे रोग
बरी करणारी लोक मोठे मोठे गुन्ह्यांमध्ये जर त्यांना गुन्हेगारांना सहकार्य करत असतील तर अशा अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतो आणि आता पुढच्या वेळेस आम्ही त्यांना जाब विचारायला त्या प्रशासकीय कार्यालय रुग्णालयात जाणार आहोत. पश्चिम महाराष्ट्र बजरंग दल संयोजक नितीन महाजन यांनी पोलीस प्रशासनाला कडक इशारा दिलाय. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तपास करा. आमच्या कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. जर तातडीनं कठोर कारवाई झाली नाही तर संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा पवित्रा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं घेतलाय. या निवेदनावेळी शिवसेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी आणि तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता प्रश्न आहे की वाईसारख्या शांत शहरात अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्या समाजकंटकांना पोलीस जरब बसवणार का? निमेश सदाफुले यांना न्याय मिळणार का? पोलिसांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. अशा नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.